आजच्या लेक्चरमध्ये मुलांना आपण करतो नेक्स्ट एक्सरसाइज. एक इन्व्हर्स म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. तर इन्व्हर्सचा जो कॉन्सेप्ट आहे ना मॅट्रिसेसमध्ये, तो आपण आधी थोडंसं शिकून घेऊया. काय असतं इन्व्हर्स पाहूया. आणि इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी ओके काही वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज यूज करायला लागतात. जसं तुम्हाला इथे दिसतात पहा, कोफॅक्टर असे काही वर्ड्स दिसतात. ओके, कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, त्याच्यानंतर ॲडजॉइंट असं काहीतरी दिसतं पहा, एडीजे, बरोबर ना. अशा काही गोष्टी दिसतात अरे आपल्याला. हे काही नाहीये, हे फक्त आणि फक्त ना एक इन्व्हर्स म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. तो इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी या काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आपण ना पहिले याचा विचार करूया की व्हॉट इज इन्व्हर्स एक्झॅक्टली. मॅट्रिसेसमध्ये इन्व्हर्स काय असतो आपण आधी त्याचा विचार करूया. सिंपल मुलांना नंबर सिस्टम मध्ये इन्व्हर्स काय असतो? 4चा इन्व्हर्स काय असतो? अरे 1/4 असतो, सिंपल, बरोबर ना. तसंच 5चा इन्व्हर्स काय असतो? 5चा इन्व्हर्स काय असतो? 1/5 असतो. हे पहा, नंबर आणि त्या नंबरचा इन्व्हर्स या दोघांचा प्रोडक्ट ना 1 असतो. क्लिअर आहे? 10चा इन्व्हर्स गाइस 1/10 असणार, सिंपल. नंबर आणि त्याचा इन्व्हर्स जो असतो ना, त्या दोघांचा प्रोडक्ट जर का कराल ना, यू विल गेट 1. एक्झॅक्टली तुम्हाला 1 येतं. ही गोष्ट तुम्ही आधी प्लीज समजून घ्या इथं. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे सर्वांना? आहे सिमिलरली एक्सचा इन्व्हर्स बोलाल ना, एक्सचा इन्व्हर्स, एक्सचा इन्व्हर्स हा 1/x असेल, सिंपल. 1/x कॅन्सल होतं, 1च बनतं शेवटी. सो गाईज नंबर आणि त्याचा इन्व्हर्स यांचा प्रोडक्ट कराल ना, तर आन्सर बनतो 1. ठीक आहे, चलो, ओके, काही हरकत नाही. ओके, सेम केसमध्ये मॅट्रिसेसच्या केसमध्ये पण सेम असं असलं पाहिजे. मी जर का तुम्हाला असं म्हणत असेल मुलांना की एक मॅट्रिक्स आहे 1 2 3, ओके, 4 1 2 अँड देन 3 1 2. सो स्टुडंट्स असा एक मॅट्रिक्स आहे. मी तुम्हाला असं रिक्वेस्ट करतो की असा एक मॅट्रिक्स शोधा, म्हणजे मॅट्रिक्स आणि त्याचा इन्व्हर्स यांचं प्रोडक्ट किती बनला पाहिजे? 1 बनला पाहिजे. पण मॅट्रिसेसच्या केसमध्ये 1 म्हणजे कोण असतो? तर 1 म्हणजे मुलांना युनिट मॅट्रिक्स असतो, बरोबर ना. मॅट्रिसेसच्या केसमध्ये 1 कोण असतो? तर 1 युनिट मॅट्रिक्स असतो. हे तुम्हाला मुलांना समजून घ्यायचं इथं. यस, 1 मीन्स युनिट मॅट्रिक्स. सो यार असा मॅट्रिक्स आपल्याला इथे शोधायचा आहे, सो दॅट या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो असा बनेल. समजतं का? आणि हा जो मॅट्रिक्स आहे ना, या मॅट्रिक्सलाच आपण ए इन्व्हर्स असं बोलत असतो. यस स्टुडंट्स, त्या मॅट्रिक्सलाच आपण ए इन्व्हर्स बोलतो. म्हणजे समजून असं घ्यायचं आहे, ए आणि त्या एच्या इन्व्हर्सचा प्रोडक्ट जर का तुम्ही कराल, यू विल गेट आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए आणि एच्या इन्व्हर्सचा ज्यावेळेस आपण प्रोडक्ट करतो मुलांना, त्यावेळेस आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स असं मिळत असतं. युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत असतं. यस, तर हा झाला विषय ए इन्व्हर्स फाइंड करण्याचा, नाही का. म्हणजे इन्व्हर्स काय असतं हे थोडंसं समजलं आता आपल्याला, बरोबर. जर का मी तुम्हाला असं विचारीन 0चा इन्व्हर्स काय, मग तुम्ही म्हणाल 1/0 सर, बरोबर ना. आता सांगा बरं, 1/0 एक्झिस्ट करतो का रे? नाही ना. अरे म्हणजे 0चा जो इन्व्हर्स आहे ना, तो एक्झिस्ट नाही करत, हे सांगायचं मला. तसंच जर का मॅट्रिक्सचा व्हॅल्यू, ओके, तो जो मॅट्रिक्स ए आहे ना, त्याचा जर का डिटर्मिनंट 0 असेल ना, देन इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. तसं इन्व्हर्सच एक्झिस्ट नाही होत इन केस इफ व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. समजतं तुम्हाला? डिटर्मिनंटचं जर का व्हॅल्यू 0 असेल मॅट्रिसेसच्या केसमध्ये, तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्टच नाही करत मुलांना. आधी मुलांना ही गोष्ट थोडीशी क्लिअर करून घ्याल काय, बरोबर. इफ डिटर्मिनंट इज 0 देन इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. ओके, इथे मी हॅशटॅग करतोय, कारण की विचारलं जातं क्वेश्चनमध्ये की विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल. म्हणजे कोणत्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करू शकतो, मग आपल्याला डिटर्मिनंट चेक करायचा असतो. डिटर्मिनंट अदर दॅन 0 आला तर ठीक, इन्व्हर्स फाइंड करू शकतो. पण जर का डिटर्मिनंट 0 आला तर समजून घ्यायचं की इन्व्हर्स फाइंड नाही करू शकत आपण, बिलकुल पण नाही करू शकत इन्व्हर्स फाइंड. आय होप तुम्हाला इथेपर्यंत बिलकुल पण काही डाऊट नसेल. डाऊट तुम्हाला फक्त एकच असेल की सर हे इन्व्हर्स कसं फाइंड करायचं. म्हणजे हा जो मॅट्रिक्स असतो ना, ओके, तर हा इन्व्हर्स वाला मॅट्रिक्स फाइंड कसा करायचा, हा एकच आपल्याकडे कन्सर्न असेल बेसिकली. बाकी तर काही नाहीये, बाकी सर्व मला वाटतं बऱ्यापैकी समजलं असेल. आता कसा फाइंड करायचा, मग त्याचाच प्रोसेस आपल्याला आज डिस्कस करायचा आहे. यस, पहा रे मुलांना, क्लिअर आहे का मी काय सांगतोय? समजलं इथेपर्यंत? थोडेसे नोट्स काढा बरं व्यवस्थित, लिहून पण घ्या. त्याच्यानंतर जाऊया प्रोसेसला, लागूया आपण त्याच्या, नाही का. इन्व्हर्स फाइंड करण्याचं प्रोसेस पाहूया काय एक्झॅक्टली. ओके,
वाटतं रब करतोय सर्व काही. आता ना काही गोष्टी आहेत, मायनर, कोफॅक्टर, असे काही पॉईंट्स आहेत, ते आपण स्टडी करूया. त्याच्यानंतर ग्रॅज्युअली इन्व्हर्सकडे आपण जाऊया. आणि मी तुम्हाला हे सांगतो का, आता इथून पुढे एंट्रन्ससाठी इम्पॉर्टंट आहे पॉईंट्स. एंट्रन्समध्ये विचारलं जातं या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय, आणि ऑप्शन दिले जातात, 4 मॅट्रिसेस दिले जातात, शोधायचा असतो एक मॅट्रिक्स कोणता तरी. ओके, तर पहिले तर काय करीन पहा, कन्व्हेन्शनल वेच एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. ओके, थोडंसं मोठा वाटेल तो तुम्हाला, मोठा आहेच ऍक्च्युली, बरोबर. पण एंट्रन्समध्ये कसं असतं माहिती का, कम्प्लीट मेथड नसतो करायचा कन्व्हेन्शनलचा. तर कन्व्हेन्शनल मेथडमधला एक छोटासा पार्ट जरी कराल ना, तरी तो आन्सर येत असतो. पण हे समजण्यासाठी की तो छोटासा पार्ट जरी केला तरी इन्व्हर्स आपण ऑप्शनमधून शोधू शकतो, हे समजण्यासाठी कम्प्लीट मेथड समजणं इम्पॉर्टंट आहे, बरोबर. पूर्ण आधी शिकायला लागेल तुम्हाला ते, त्याच्यानंतरच ते समजेल की हा यातला छोटासा पार्ट पण लाईक युजफुल आहे. ओके, आता तुम्हाला ते रिलेट नाही होणार मी काय बोलतोय, पण ठीक आहे, एखाद तास थांबा, त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. नसी मी काय म्हणतो, एक मॅट्रिक्स बोलतोय मी इथे, से 1 2 3, ओके, 4 5 6 7 8 9. मुलांना सर्वात पहिला प्रश्न तर हाच पडतो की याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो की नाही, हा सर्वात पहिला प्रश्न आहे मला. मग मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही याचा डिटर्मिनंट काढा रे, याच्याला डिटर्मिनंट काढा बरं मुलांना याचा. यस, याचा डिटर्मिनंट काढा मुलांना आणि सांगा मला याचा डिटर्मिनंट काय बनतोय. करा सर्वांनी, असंच ना रे, मी करू का. 1 ला क्लोज केल्यानंतर काय दिसतं, 5 6 8 9. यस, 5 6 8 9. त्यानंतर -2. ओके, -2 ला क्लोज केल्यानंतर काय दिसतं, 4 6 7 9. 4 6 7 9. त्याच्यानंतर 3. यस, क्लोज करा, काय दिसतं रे, 3 ला क्लोज केलं तर 4 5 7 8. 4 5 7 8. यस, 9 × 5 करा, 45 मायनस हे करा, 48 मायनस ऑफ 2 ब्रॅकेट 36 मायनस ऑफ काय रे 42 प्लस 3 इंटू ब्रॅकेट 32 मायनस ऑफ 35. हे बनतं मायनस ऑफ 3. यस, इथे काय बनतं पहा, हे -6 आहे, -6 इंटू -2 इज +12. ओके, त्याच्यानंतर इथे पहा -3 इंटू +3 इज -9. करा, काय बनतं, 0 बनतं. अरे यार शे, म्हणजे डिटर्मिनंट 0 बनते म्हणजे समजतं का तुम्हाला. मी इथे असं लिहू का, ॲज डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स इज इक्वल टू 0, देअरफॉर ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. बरोबर. अरे डिटर्मिनंट 0 आहे म्हणून ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, इन्व्हर्स एक्झिस्ट नाही करत, इतकं सिंपल आहे. काय मग क्लिअर आहे का तुम्हाला हे, ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, ॲज डिटर्मिनंट इज इक्वल टू 0, ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. सो पहिला स्टेप तर हाच असतो की इन्व्हर्स काढा बोललो तर पहिले चेक करायला लागतं तुम्हाला की डिटर्मिनंट एक्झिस्ट करतो की नाही. हा सर्वात पहिला स्टेप आहे, हा सर्वात पहिला स्टेप आहे इन्व्हर्स काढण्याच्या प्रोसेसमधला. पहिले डिटर्मिनंट चेक करायचा. ओके, पहिले करायचं डिटर्मिनंट चेक. क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना इथेपर्यंत. थोडंसं जरा हँड रेस करून मला कळू शकाल का की किती लोकांना समजलेलं आहे. येस प्लीज, आत्तापर्यंत प्रोसेस ओके ओके आहे असे किती लोक आहेत. जाऊ पुढे, हे रब करतो. आता मग मी तुम्हाला असा मॅट्रिक्स देईन की यार ज्याचा डिटर्मिनंट पण म्हणजे काहीतरी येईल. ओके, सो त्याच्या आधी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे. गाइज, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए, ओके, इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. अरे ए इन्व्हर्सचा असा फॉर्म्युला ॲक्च्युली, हे जे ॲडजॉइंट ऑफ ए तुम्हाला दिसतंय ना रे, हा ॲडजॉइंट ऑफ ए आपल्याला फाइंड करायचा असतो आणि तो ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड करण्याचा प्रोसेस आपण डिफाईन करतो. तुम्ही म्हणाल काय ते ॲडजॉइंट वगैरे हे काय ते काय, 1-2 मिनिट थांबा, करूया ना आपण प्रोसेसनी करूया, प्रोसेसनी जाऊया, काही लोड नाही येणार तुमच्यावरती, आधी सांगतो. फक्त लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला आहे, परत पुढे जाऊन सांगणारच आहे मी तो फॉर्म्युला, विसरून गेलं तरी काय हरकत नाही. चलो आता मी सांगतो पहा, ए मॅट्रिक्स आहे इथे, काय दिला माहिती का, 1 2 1 3 2 4 1 1 1 1 1 2 करतो. चलो यस स्टुडंट्स, तर पहा हे असा एक मॅट्रिक्स मी तुम्हाला इथे दिलाय. आता मी तुम्हाला असं सांगतोय की पहिले तर सर्वात पहिले तुम्ही या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट करा पहिले. ओके, डिटर्मिनंट तुम्ही करा आधी, बघूया काय होतं. करा बरं सर्वांनी डिटर्मिनंट करून मला व्हॅल्यू सांगा बरं डिटर्मिनंटची. येस स्टुडंट्स, सर्वांनी डिटर्मिनंट करायचा आहे त्याचा आणि त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्ही मला सांगताय. ओके, करा. डिटर्मिनंटची व्हॅल्यू मुलांना तुम्ही मला सांगणार आहे बरोबर, की व्हॅल्यू काय येणार आहे या डिटर्मिनंटची. इथे 1 क्लोज केलं तर 2 4 1 2, 1 क्लोज केलं तर 2 4, अरे काय करतं
2 4 1 2 करेक्ट. त्याच्यानंतर याला क्लोज करायला लागतं ना, काय -2 आहे तो, -2ला क्लोज केलं तर 3 4 1 2 अँड देन फायनली 1ला क्लोज करा अगेन. ओके सॉरी, ओके -2ला क्लोज केलं तर काय 3 4 1 2 3 4 1 2 अँड देन फायनली 1ला क्लोज करायचं इथे. ओके क्लोज कराल काय बनतं 3 2 1 1. ओके 3 2 1 1. बघा काय होतं 2 into 2 is 4 minus of 4 into 1 is 4 again. ओके म्हणलं ओके. देन minus of 2 into bracket हे बनतं पहा 6 minus of हा बनतो पहा 4 म्हणलं ओके. त्यानंतर प्लस 1 into bracket हा बनतो पहा 3 मायनस हा बनतो पहा 2 बरोबर. इथे 0 बनतो, इथे -4 बनतो आणि इथे इथे +1 बनतो म्हणजे -3 बनतो. अरे म्हणजे इतकं तर शुअर आहे यार आपण की बाबा डिटर्मिनंट जो आहे ना, डिटर्मिनंट तो डिटर्मिनंट 0 तर नाही येत आहे आणि आपल्याला तेच हवं आहे की डिटर्मिनंट 0 नाही आला पाहिजे. येस करेक्ट, -3 आन्सर आहे बरोबर, -3 आन्सर असणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज गाईज -3. ओके ओके सर्व काही प्रॉब्लेम नाही आहे. मग मी म्हणतो की हां चलो आता इन्व्हर्स आपण फाईंड करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, फाईंड करू शकतो आपण इन्व्हर्स. पण इन्व्हर्स फाईंड करण्याच्या प्रोसेसमध्ये काही 9 गोष्टी फाईंड करायला लागतात. 9 गोष्टी फाईंड करायला लागतात. ते 9 गोष्टी जे फाईंड करायला लागतात ना, त्याच्यासाठी हे 9 जागा असे बनवलेत पहा, बॉक्सेस नाही का. ओके तर बघा काय असतं ते कॉन्सेप्ट तुम्ही शिकलाय 11th मध्ये मायनर म्हणून, बरोबर ना. मायनर म्हणून एक कॉन्सेप्ट आपण 11th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहे. सांगतोय जरा इथे लिहितोय पहा, मायनर त्याला एम नी रिप्रेझेंट करत असतो आपण. ओके कॅपिटल एम असतं, ठीक आहे मी इथे स्मॉल एम, ठीक आहे चलो कॅपिटल करतो. मायनर स्टँड्स फॉर कॅपिटल एम. ओके आपल्याला मायनर्स फाईंड करायचे असतात, मायनर्स फाईंड करायचे असतात. तुम्ही म्हणाल हे मायनर वगैरे काय नाही का, हे बघा काय खरं तर शिकलं तर आहे आपण ते मायनर 11th मध्ये, बट सांगतोय तुम्ही मला नीट लक्ष द्या. आता सर्व ठिकाणी मी हे मायनर 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 असं लिहित बसतोय सर्व ठिकाणी. मायनर अगेन मायनर मायनर अँड मायनर. मला फक्त कोणी आठवून थोडंसं सांगू शकेल का रे आपण काय शिकलं रे मायनर सोबत? आणखीन एक कोणती तरी गोष्ट शिकली होती होते 11th मध्ये. हे बघा मायनर सोबत आणखीन एक कोणती तरी गोष्ट शिकली आपण, कोणाला आठवतं का? चॅट बॉक्सवरती जरा सांगू शकाल का? अलॉंग विथ मायनर आणखीन असं काहीतरी होतं बहुतेक 11th स्टँडर्डच्या मॅट्रायसिस मध्ये शिकलं आपण काहीतरी. सीनी स्टार्ट होतो असं कोणीतरी आहे पहा, सीनी स्टार्ट होतो. यस दीक्षा चौधरी करेक्ट, सुनिधी करेक्ट. कोफॅक्टर म्हणून एक कॉन्सेप्ट आहे रे, कोफॅक्टर बरोबर ना. मायनर सोबत आपण कोफॅक्टर म्हणून पण एक गोष्ट शिकलेली आहे. यस सो गाईज ते मायनर आणि कोफॅक्टर आपल्याला इथे लागणार आहेत. मी लिहितोय कसं पहा, त्याला मी म्हणतोय मायनर 1 1, मायनर 1 2, मायनर 1 3. 1 1 म्हणजे काय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा मायनर. 1 2 म्हणजे काय? फर्स्ट रो सेकंड कॉलमचा मायनर. 1 3 म्हणजे काय यार? फर्स्ट रो आणि थर्ड कॉलमचा मायनर. 2 1 म्हणजे काय? सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचा मायनर. 2 2 म्हणजे काय? सेकंड रो आणि सेकंड कॉलमचा मायनर. 2 3 म्हणजे काय मुलांनो? सेकंड रो अँड थर्ड कॉलमचा मायनर. देन 3 1 म्हणजे काय? थर्ड रो फर्स्ट कॉलमचा मायनर बरोबर. 3 2 म्हणजे काय? थर्ड रो सेकंड कॉलमचा मायनर. अँड गाईज फायनली 3 3 म्हणजे काय? थर्ड रो अँड थर्ड कॉलमचा मायनर. 3 3 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलमचा मायनर. ओके गाईज करायचं काय असतं माहिती आहे का? काही नाही, फार सोपं आहे. मायनर 1 1 म्हणजे काय रे? हे 1 आणि 1 क्लोज करायचं. काय दिसतं तुम्हाला? 2 4 1 2 दिसतं ना, लिहून टाका 2 4 1 2 लिहून टाकायचं डायरेक्टली. हे बघा मायनर 1 2 म्हणजे काय? 1 2 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम क्लोज करा. काय दिसतं? 3 4 1 2 दिसतं का? लिहा मग 3 4 1 2 लिहून टाकायचं डायरेक्टली. हे पहा मायनर 1 3 म्हणजे काय? 1 3 करा क्लोज. काय दिसतं? 3 2 1 1 दिसतं. लिहा यार 3 2 1 1 मेन्शन करा. गाईज मायनर 2 1 म्हणजे काय रे? 2 1 समजतं का? 2 सेकंड रो 1 काय दिसतं? 2 1 1 2 दिसतं की नाही? सो 2 1 1 2 ओके. हे पहा मायनर 2 2 2 2 क्लोज करायचं. काय दिसतं तुम्हाला? 1 1 1 2 काय दिसतं पहा? 1 1 1 2 असं दिसतं. मायनर 2 3 गाईज 2 3 बरोबर ना. काय दिसतं रे? 1 2 1 1 दिसतं की नाही? सो 1 2 1 1 असं लिहितोय मी इथे. नाव सी मायनर 3 1 3 1 काय दिसतं? 2 1 2 4 2 1 2 4 असं दिसतं. मायनर 3 2 पहा 3 2 3 2 करायचं आपल्याला 1 1 3 4 ओके 1 1 3 4 असं दिसतं. अँड गाईज फायनली मायनर 3 3 3 3 काय दिसतं? 1 2 3 2 1 2 3 2 हे असं दिसतं पहा बरोबर.
आता सर्वांच्या व्हॅल्यूज काढायच्या बरोबर. आता हे व्हॅल्यू पहा ना, 2 × 2 इज 4 मायनस ऑफ दिस 4 किती बनतं, 0 बनतं. म्हणजे ठीक आहे. इथे पहा बरं व्हॅल्यू 3 × 2 इज 6 मायनस ऑफ 4 × 1 इज 4 दॅट इज इक्वल टू 2 बनतं. पहा इथे पहा व्हॅल्यू काय बनतो, हा 3 बनतो. मायनस ऑफ 2 × 1 इज 2 बनतो दॅट इज इक्वल टू 1 बनतो. इथे पहा व्हॅल्यू 2 × 2 इज 4 मायनस ऑफ 1 × 1 इज 1 दॅट इज इक्वल टू 3 बनतो. देन 1 × 2 इज 2 मायनस ऑफ 1 दॅट इज इक्वल टू 1. देन दिस इज 1 दिस इज 2. ओके, सो 1 मायनस ऑफ 2 दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ 1. इथे पहा बरं हे 4 × 2 दॅट इज इक्वल टू 8 मायनस ऑफ 2 × 1 इज 2 दॅट इज इक्वल टू 6. देन 4 × 1 इज 4 मायनस ऑफ 3 × 1 गाईज 3 बनतो दॅट इज इक्वल टू 1 बनतोय. हे पहा रे 2 बनतोय. ओके, मायनस ऑफ 3 × 2 इज 6 गाईज अँड दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ 4. यार हे असं बनतोय पहा. म्हणून ओके सर्व काही ठीक आहे. हे सर्व मायनर्स झाले. आय होप तुम्हाला मायनर कसे काढायचे हे समजलं बरं. आता मायनरचा तरी विषय लाईक मिटलेला आहे. आता जे फाइंड करायचं असतं आपल्याला तो असतो कोफॅक्टर. कोफॅक्टर 1 1, कोफॅक्टर 1 2, कोफॅक्टर 1 3, कोफॅक्टर 2 1, कोफॅक्टर 2 2, कोफॅक्टर 2 3 बरोबर ना. त्याच्यानंतर हा काय कोफॅक्टर 3 1 3 1, कोफॅक्टर 3 2, कोफॅक्टर 3 3. येस स्टुडंट्स, अशा काही गोष्टी आहेत पहा बरोबर. ठीक आहे. तर पाहता मुलांना काय सांगता. इव्हन नंबर जर का असेल, हे पहा हे 1 + 1 कसा आहे, इव्हन आहे ना. इव्हन नंबर जर का असेल तर मायनर आणि कोफॅक्टर सेम असतात. ऑड जर का ऍडिशन असेल 1 + 2 इज 3 ऑड असेल तर हे जे 2 आहे ना त्याचा -2 लिहायचा असतो. 1 + 3 इज 4 4 इव्हन असल्यामुळे त्या 1चा 1च लिहायचा डायरेक्टली. 2 + 1 इज 3 ऑड असल्यामुळे 3चा लिहायचा -3. 2 + 2 इज 4 4 असेल इव्हन असेल तर 1चा लिहायचा 1. 2 + 3 गाईज 2 + 3 ओके काय ऑड आहे ना. 2 + 3 इज 5 ऑड आहे. ऑड असल्यामुळे -1चा +1 लिहायचा. ऑड असेल तर रिव्हर्स, इव्हन असेल तर ॲज इट इज. हे पहा 3 + 1 इज 4 इव्हन आहे म्हणून 6 ॲज इट इज नोट केला. हा ऑड आहे म्हणून मुलांना इथे -1 नोट केला, त्याचा रिव्हर्स केला. आणि 3 + 3 इज इव्हन असल्यामुळे मुलांना तो जो काही आहे ॲज इट इज आपण मेन्शन केलेला आहे, काही चेंज नाही, असंच लिहिलेलं आपण. हे रूल्स आपण गेल्या वर्षी शिकलो होतो 11th मध्ये. इन केस जर का लास्ट इयरचा मॅट्रिसेस कोणाला इतकं व्यवस्थित आठवत नसेल, लक्षात ठेवा. आता इथे मायनर फाइंड करायचे, समेशन ऑड असेल तर रिव्हर्स करायचं, समेशन इव्हन असेल तर ॲज इट इज नोट करायचं, बस. त्या व्यतिरिक्त काही नाहीये बरोबर ना. येस स्टुडंट्स, क्लिअर. ठीक आहे. मला असं वाटतं इथेपर्यंत नोट करून घ्याल बरं. आधी इथेपर्यंत नोट करून घ्याल तर बरं होईल. झालं, आणखीन 2 स्टेप राहिलेत फक्त. येऊन जाता आन्सर लगेच. सर्वांनी इथेपर्यंतची कॅल्क्युलेशन करून घ्याल. डन. पाहिलं आता हा वाला पार्ट थोडासा रब करतो ना इथलं. हा डिटर्मिनंट जो फाइंड केला होता ना आपण, तो लक्षात ठेवा. फक्त डिटर्मिनंट काय होता, काय कॅल्क्युलेट केलं रे डिटर्मिनंट आपण, -3. ओके ठीक आहे, हे सर्व रब करतो. प्रोसेस नीट समजून घ्या. मी तुम्हाला लगेच एक क्वेश्चन देईन MCQ वाला. ओके, आणि मी विचारेन की सांगा आन्सर याचा. बघू म्हणजे कोण सांगू शकतो. ठीक आहे, सांगतील सर्व, पण लवकर कोण सांगू शकतं त्याचा थोडासा विचार करायचा आपल्याला. ठीक आहे, तर पहा रे आता मी तुम्हाला इथे असं सांगतोय, आपल्याला काढायचं असतो आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मुलांना, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे काय असतो मी तुम्हाला हे सांगतो का.
हे जे कोफॅक्टर तुम्हाला दिसतात ना 0 -2 1 ओके -3 1 1 ओके देन 6 6 देन -1 देन -4. सो गाईज हे जे कोफॅक्टर्स तुम्हाला दिसत आहेत तिथे ओके ना, या कोफॅक्टरचा असा एक मॅट्रिक्स बनवायचा आणि याला बोलायचं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ओके, याच्यानंतर एक मॅट्रिक्स असतो ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट काय असतो माहिती का? हा जो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर असतो ना त्याचा ट्रान्सपोज असतो. ट्रान्सपोज म्हणजे फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम करायचा, सेकंड रोचा सेकंड कॉलम मध्ये कन्व्हर्जन करायचं, थर्ड रोचा काहीच थर्ड कॉलम करायचं, नाही का? समजलं तुम्हाला? हा असतो मुलांनो ऍडजॉइंट ऑफ ए. काही नाही, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरचा ना, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरचा ट्रान्सपोज करायचा म्हणजे रोचा कॉलम बनवायचा, रोचा कॉलम बनवायचा, रोचा कॉलम बनवायचा, मग येतो ऍडजॉइंट ऑफ ए. अँड फायनली ए इनव्हर्स काय असतो माहिती का? फॉर्म्युला लक्षात ठेवा ए इनव्हर्सचा 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा असा फॉर्म्युला असतो ए इनव्हर्सचा. सो 1 डिवाइड बाय मॉड ए, डिटर्मिनंट किती आला होता? -3 आला होता ना, बरोबर? आणि इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए काय रे? 0 -3 6, बरोबर ना? -2 1 -1 त्याच्यानंतर 1 1 आणि त्याच्यानंतर -4 असं आहे की नाही? तर मुलांना हा इनव्हर्स बनतोय त्याचा. हे जे दिसतं ना तुम्हाला, हा इनव्हर्स बनतोय त्याचा. आपण खरं तर व्हेरीफाय करून पण पाहू, बरं काही लोड नाही, हे व्हेरीफाय करून पण पाहूया आपण की खरंच हा इनव्हर्स आहे का. व्हेरिफिकेशन पण चेक करूया आपण. येस, बट त्याच्या आधी ना थोडेसे प्रोसेस किंवा थोडेसे स्टेप्स रिकॉल करण्याचा ट्राय करूया आपण. हे बघा, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे हे जे कोफॅक्टर तुम्ही काढलेले आहेत ना रे, काही नाही, ॲज इट इज नोट करायचे, त्याचं ट्रान्सपोज करायचं म्हणजे रोला बनवायचं कॉलम, काय रोला बनवायचं कॉलम, काय रोला बनवायचं कॉलम, बरोबर? आणि फायनली गाईज ए इनव्हर्स फाइंड करून टाकायचं डायरेक्टली. काय असतो ए इनव्हर्स? ए इनव्हर्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा मुलांना एचा इनव्हर्स असतो. येस, हे असं असतं. पहा रे, क्लिअर आहे का तुम्हाला हे? येस स्टुडंट्स, ठीक आहे. मी रिक्वेस्ट करतोय, कोण करेल माईक ऑन? हंसेलाच विचारू बाबा. हंसेचे पॅरेंट्स म्हणतात की हंसेला लाईक व्हिडिओ ऑन करायला सांगा. काय हंसे, माईक ऑन करतो की व्हिडिओ ऑन करतो? सांगतो आता. थांब माईकचा ॲक्सेस होतो मी काढलेला. एक मिनिट. अरे एक मिनिट होल्ड कराल. ठीक आहे, माईकचा ॲक्सेस दिलाय पहा. हंसे करशील का माईक ऑन? सोम हंसे. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग सोम. गुड मॉर्निंग सर. काय आवाज येतोय मागे? कुठं सर? कोणीच नाही. अच्छा, कोणीच नाही का? ठीक आहे ठीक आहे. बहुतेक मलाच एकट्याला येतं वाटतं, बाकीच्यांना येत नाही वाटतं आवाज. काय रे मुलांना? हे बा, बाकीचे म्हणता येतोय ब्लँकेट आवरत असेल म्हणे, तन्मय म्हणतोय. नाही सर, लय सकाळीच बरं ठीक आहे. बघ आता मी काय विचारतोय तुला, आपल्याला एचा इनव्हर्स फाइंड करायचा. ओके, एचा इनव्हर्स फाइंड करायचा. ओके, तुला जर का समज एक मॅट्रिक्स दिला आणि घे म्हणलं चल इनव्हर्स फाइंड कर बोललं, पहिला स्टेप तू काय करशील? डिटर्मिनंट काढेल. हा, डिटर्मिनंट काढायचा. 0 असेल तर 0 असेल तर पुढे नाही प्रोसीड करायचं, त्याचा इनव्हर्स नाही काढू शकत. दुसरा स्टेप काय करशील? दुसरा स्टेप त्याचं हे काढायचं, नाव नाही आठवते सर ते. त्याचे डिटर्मिनंट म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम हे करून सगळं काढायचं ते, मग त्याचं को फॅक्टर्स काढायचे. मायनर काढायचं असं म्हणायचं. हा, मायनर. एन स्टँड्स फॉर मायनर ना? हा सर, म्हणजे प्रत्येकाचे मायनर काढायचे म्हणतोय. प्रत्येकाचे मायनर काढ, मग त्याचे को फॅक्टर काढायचे. जर इव्हन असेल तर तसंच लिहायचं, आणि जर ऑड असेल तर इनव्हर्स करायचं, रिव्हर्स करायचं, ऑपोजिट करायचं. ठीक आहे, चलो. ओके, को फॅक्टर काढल्यानंतर काढल्यानंतर त्याचं ट्रान्सव्हर्स, त्याचे जे को फॅक्टर असतात ते मॅट्रिक्स मध्ये घ्यायचे असतं, म्हणजे त्याचं मॅट्रिक्स बनवायचं आणि त्याचं
ट्रान्सपोज काढायचं. ट्रान्सपोज केलं की काय निघतो? ऍडजॉइंट ऑफ ए निघतो. ऍडजॉइंट ऑफ ए निघतो आणि मग त्याचा फॉर्म्युला मध्ये फॉर्म्युला वापरायचा. ए इन्व्हर्स फॉर्म्युला असतो 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा फॉर्म्युला ऍक्च्युअली ए इन्व्हर्स मुलांना. ओके, हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवायचा. ओके, चलो बरोबर सांगितलं. कसं चालू आहे मग अभ्यास? चांगला सर. चांगला आहे ना? ठीक आहे, चालेल. कर माईक ऑफ कर. तर पहा आता, पहा रे काय सांगतो आता मी. आय होप तुम्हाला सर्वांना प्रोसेस समजलं आहे. ओके ओके, प्रोसेस सर्वांना समजलं ना की हे काय आहे म्हणून, नाही का? तर सोहम तुला काही टेन्शन तर नाही ना? आता हे YouTube वरती पण लेक्चर जातं, असं तुझं नाव वगैरे घेतलं तर काही प्रॉब्लेम आहे का तुला? काय मत आहे तुझं? आहे ना कम्फर्टेबल तू? आता मी सर्वांनाच विचारलं ना, असं दररोज ना एकाला काहीतरी विचारणार आहे मी प्रोसेस, नाही का? की बाबा काय आज जे काही शिकलं प्रोसेस सांगा पूर्ण म्हणून, नाही का? मी आता हे थोडंसं रब करतोय. ओके, तर मला करायचं काय माहिती का? मला विश्वासच नाही आणखीन की खरंच हे इन्व्हर्स आलाय. मग मला काय करायला लागेल? हा मॅट्रिक्स आणि याचा हा जो इन्व्हर्स आहे यांचा प्रोडक्ट करून पाहायला लागेल. जर का समजा तो प्रोडक्ट बनला आयडेंटिटी मॅट्रिक्स, तर मी म्हणेन की यार हा आहे तो इन्व्हर्स. बरोबर? सो मी करतोय काय पहा, मी थोडीशी आता इथे जागा करतोय पहिले तर. ओके, कारण की मला तो प्रोडक्ट करून पाहायचा आहे ना. बरोबर? तर बघा रे बाबा, लक्ष द्या. आता प्रोडक्ट करून पाहूया आपण तो. बघू काय तो. 2 मिनिटं फक्त. तुम्ही पण साईड बाय साईड तो प्रोडक्ट करू शकता काय? आपला बेसिक कॉन्सेप्ट इन्व्हर्सचा तिथूनच सुरू झाला होता की ए इन्व्हर्स इज इक्वल टू, हे पहा आपला कॉन्सेप्टच तिथून सुरू झाला होता. ए इन्व्हर्स इज इक्वल टू, सॉरी, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. बरोबर ना? हे पहा, एचा व्हॅल्यू काय आहे? 1 2 1 3 2 4 1 1 2. ओके, ए इन्व्हर्स काय पहा, हे पहा, ए इन्व्हर्स मध्ये समजतं ना, हे -1/3 आतमध्ये जातं. बरं, नाहीतर एक काम करा, ते -1/3 ला जरा करू का, साईड लाईन करू का, जरा बाहेर करू का? मग लिहू का इथे? ए इन्व्हर्स काय? 0 -3 6. बरोबर? त्याच्यानंतर -2 1 -1, त्याच्यानंतर 1 1 -4. तर मुलांना हे समजलं का रे तुम्हाला? येस स्टुडंट्स? हा ए आहे आणि हे दोघे मिळून ए इन्व्हर्स आहेत. यांचा प्रोडक्ट बघायचा का काय बनतो तो पहा. -1/3 ला तर जरा बाहेरच लिहितोय मी. हा जो -1/3 आहे तो बाहेरच लिहितो. असे जो प्रोडक्ट आहे ना रे, आता पहा काही जणांची याददाश्त कमी असेल तर यार ते विसरले असतील काही, नाही का? की आता आठवत नसेल त्यांना की प्रोडक्ट कसा करायचा असतो. असे पण असतील शूटर, हे इंटू हे करायचं, हे इंटू हे करायचं, हे इंटू हे करायचं, हे इंटू हे. बरोबर ना? ते जसं ॲडिशन करतो तसं आता इथे प्रोडक्ट करायचं. अशा मुलांनी समजून घ्या की हे असं बिलकुल पण करायचं नाही. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम यूज करायचा असतो. 1 इंटू 0, 2 इंटू -2 अँड 1 इंटू 1 असं करायचं असतं. म्हणजे इथे पुढे जायचं आणि इथे खाली यायचं, इथे पुढे जायचं आणि इथे खाली यायचं, असं फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा प्रोडक्ट करायचा असतो. ओके, तर सांगा काय बनतो? 0. ओके, -4 + 1, -4 + 1 इज -3. लिहा इथे -3. त्याच्यानंतर हे पहा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम यूज केलाय म्हणून लिहितोय पण मी फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्येच. आता मी यूज करणार आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम. करा प्रोडक्ट. -3. ओके, देन +2 -3 + 2 इज -1. ओके, अँड दिस इज +1 ना. -1 + 1 इज 0. लिहून टाका 0. आता फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मुलांना यूज करायचा आहे. सो यार दिस 6 -2 इज 4. -4 4 - 4 इज 0. लिहा 0. झाला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, तिन्ही झाले. आता आपल्याला सेकंड रो फर्स्ट कॉलम करायचं आहे मुलांना. सेकंड रो फर्स्ट कॉलम करायचा. 3 इंटू 0 इज 0. दिस इज पहा, सेकंड रो फर्स्ट कॉलम. 3 इंटू 0 इज 0. देन -4, देन +4. -4 + 4 इज 0 यार, अगेन 0. येस स्टुडंट्स, क्लियर आहे तुम्हाला हे? आता पहा, सेकंड रो सेकंड कॉलम स्टुडंट्स. सेकंड रो सेकंड कॉलम, -9 + 2, -9 + 2 इज -7. बरोबर? -7 + 4. काही झोल झाला का? एक मिनिट, काय म्हणून हे इंटू आहे ना. हे पहा, -9. ओके, -9 -9 + 2, -9 + 2 इज -7. बरोबर? -7 + 4 इज -3. बरोबर ना? -3 ना, करेक्ट. सो इथे -3 लिहितोय पहा. त्याच्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम, 18 - 2 इज 16. 4 इंटू 4 16, -16 ना. सो 16 - 16 0. लिहा 0.
थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 -2 +2 -2 +2 0 अगेन. हे पण पहा, हे पण 0 येतं आणि हे -3 येतं. करून पाहतो मी. हे पहा, थर्ड रो सेकंड कॉलम -3 +1 +2 बरोबर. +1 +2 इज 3 3 -3 इज 0. यूज काय केला? थर्ड रो सेकंड कॉलम. लिहायचं कुठे? थर्ड रो सेकंड कॉलम मध्येच लिहायचं सेम. आता फायनली यूज करतो थर्ड रो थर्ड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम आता इथे यूज करतोय. बघा काय, 6 6 -1 इज 5 5 -8 इज -3 बरोबर ना. लिहितो -3, लिहिलं इथे -3. पहा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, जर का तुम्हाला मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन नसेल येत तर तुम्ही युट्यूबवरती सर्च करा, YT वरती जरा सर्च करा मॅट्रायसेस मल्टिप्लिकेशन म्हणून, आणि 1-2 तास इन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये. मल्टिप्लिकेशन करत बसा मॅट्रायसेसचं. वेगवेगळे मॅट्रायसेस घ्यायचे, मल्टिप्लाय करत बसायचं, नाही का. बिकॉज हे ऑलरेडी आपण 11th मध्ये खरं तर कव्हर केलेलं आहे मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन, बरोबर. बट स्टील तुम्हाला आठवत नसेल किंवा येत नसेल तर हे याचं सजेशन तर मी देऊच शकतो तुम्हाला, की तुम्ही काय करा, युट्यूबवरती मल्टिप्लिकेशनची थोडीशी प्रॅक्टिस करा ना, बरोबर. आजच्या आजच करायची बरं, लगेच, म्हणजे उद्याचं लेक्चर बाउन्सर नाही गेलं पाहिजे. सो मी म्हणतो की हा मायनस साईन आतमध्ये जर का तुम्ही टाकाल तर हा प्लस बनतो, हा पण प्लस बनतो, हा पण प्लस बनतो. 3 आतमध्ये टाकून डिवाइड कराल तर तिथे काय बनणार समजलं का? 1 बनतो, बरोबर. इथे 1 बनतो अगेन, इथे पण 1च बनणार ना 3 ने डिवाइड केलं तर. सो बनला ना रे, आयडेंटिटी मॅट्रिक्स बनला की नाही. त्या दोघांचा प्रोडक्ट ज्यावेळेस आपण केला त्यावेळेस आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्जन झालंच आहे ना हे. येस, क्लिअर आहे का स्टुडंट्स? सो हे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट झाला म्हणून आता मला विश्वास पटला की आपण जे फाइंड केलं ना हे, हा जो फाइंड केला ना, हा यस तो इन्व्हर्स आहे. जरा विश्वास पटला आता आपल्याला त्याच्याबद्दल. ओके, आता गरज कशाची माहिती का? सध्या गरज थोडीशी प्रॅक्टिसची, आणखीन एक्स्ट्रा प्रॅक्टिसची गरज आहे. आपण आणखीन एखादा मॅट्रिक्स मी तुम्हाला देईन आणि मी सांगेन तुम्हाला की त्याचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायला लागेल, असं मी तुम्हाला सांगेन. बट त्याआधी मी तुमच्यासोबत काही क्वेश्चन्स पण शेअर करू इच्छितो. तर पहा आता जरा इथे. मॅट्रायसेस ओके, एक मिनिट, सॉरी, प्रेझेंटेशन मध्ये ओपन करतोय. एम ठीक आहे. असे क्वेश्चन असतात बरं. ठीक आहे, चलो ठीक आहे. क्वेश्चन नंबर 20. तुम्हीच क्वेश्चन वाचा रे, काय म्हणतात बघा. मॅट्रिक्स दिला ना? ओके, येस येस, नाही, हा चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मुलांना तुम्हाला हा मॅट्रिक्स दिला, इथं ए दिलाय आणि याचा इन्व्हर्स पण दिलाय. मग ते विचारतायत हे अल्फा आणि बीटा काय म्हणे. मला वाटतं तुम्ही इन्व्हर्स आधी फाइंड करा आणि अल्फा तिथे काय येतं हे बघाल का? असं कराल का? मला माहित नाही काय केलं पाहिजे, तुम्हीच बघा बाबा. येस स्टुडंट्स, मी थोडासा टाइम देतो तुम्हाला, तुम्ही थोडासा विचार करा आणि मला आन्सर सांगा. ओके, की आन्सर काय आला पाहिजे हे तुम्ही मला सांगतात, बरोबर. करा बरं ट्राय. पाहते अल्फा आणि बीटाचा व्हॅल्यू शोधायचा आपल्याला. तर कसा केला पाहिजे याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करतोय आपण. सुचत तर नाही की काय केलं पाहिजे. ते ए दिलेलं आहे त्यांनी आणि एचा इन्व्हर्स पण दिलाय त्यांनी, आणि ते विचारतं एच्या इन्व्हर्स मध्ये अल्फा आणि बीटा काय आहेत म्हणे. आज एक गंभीर विषय, आता काय कसं करायचं काय माहिती सर. आणखीन आन्सर आलेलं दिसत नाही कोणाचं. आन्सर आणखीन आलेला नाहीये. ओके, पहा इन्व्हर्सचं प्रॅक्टिस करूया आपण आणखीन. भावेश बोलतोय बी म्हणे, ऑप्शन नंबर बी. ओके, तुम्ही असा विचार करू शकता का रे? मी जस्ट विचारतो तुम्हाला.
की आता जर का तुम्ही इन्व्हर्स काढत बसले असाल ना तर कुठे ना कुठे थोडंसं प्रॉब्लेमच आहे खरं तर. हे बघा मी काय करतोय, हा ए लिहितोय बरं, ए लिहितोय मी, लक्षात बरोबर. हा मी इथे ए लिहिला आणि इथे एचा इन्व्हर्स लिहिला. नीट समजून घ्या, मी ए पण लिहिला मुलांना आणि त्या एचा इन्व्हर्स पण लिहिला. पण एवढी गोष्ट फिक्स आहे रे की ए आणि एचा जो ए इन्व्हर्सचा जो प्रोडक्ट असतो ना तो आय आला पाहिजे 100%. हे असं झालं पाहिजे मुलांना. एचा आणि त्या एच्या इन्व्हर्सचा जो प्रोडक्ट आहे ना तो प्रोडक्ट आय आला पाहिजे, आय. हे फिक्स आहे. क्लिअर. मी काय करतोय, थोडंसं प्रोडक्ट करूनच बघतोय जरा, नाही का. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम पहा किती 6, पहा ना, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 6 झाला, 6 देन 0 देन मायनस बीटा ना, 6 0 मायनस बीटा, 6 प्लस 0 मायनस बीटा, बरोबर की नाही. आता पहा फर्स्ट रो सेकंड कॉलम, काय अर्थ रे फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय करून अल्फा आणि बीटाच्या फॉर्म मध्ये कुठे इक्वेशन येतो तो ना करू. फर्स्ट रो थर्ड कॉलम काय गरज आहे मल्टिप्लाय करण्याची, अल्फा आणि बीटा तिथे येतच नाहीत फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये. सेकंड रो फर्स्ट कॉलम, हा अल्फा आणि बीटा इथे येत आहेत, मग करू का. 5 × 3 इज 15, 15 प्लस अल्फा प्लस 0, समजतं. 15 प्लस अल्फा प्लस 0, 15 प्लस अल्फा प्लस 0, प्लस 0 लिहित नाही मी, आणि पुढच्या मल्टिप्लिकेशन करण्याची गरजच नाही तुम्हाला. अँड दिस इज इक्वल टू 1 0 0 0 1 0 0 0 1. Just by comparison, you will get that 6 minus of beta, it should be equal to 1. आणि तो 15 प्लस अल्फा, हा जो 15 प्लस अल्फा आहे ना, हा याच्या जागी कोण आहे इथे 0 आहे. मग तुम्हाला समजेल यार इथे की बीटाचा जो व्हॅल्यू आहे तो आहे 5 आणि अल्फाचा जो व्हॅल्यू आहे तो आहे -15. असं तुम्ही करू शकता, बरोबर ना, कारण की तिथे थोडंसं स्पीड मॅटर करेल ना. यस. म्हणजे पूर्ण प्रोसेस करण्याची गरज नाही तुम्हाला, ते कोफॅक्टर, मायनर, ऍडजॉइंट, डिटर्मिनंट काही करण्याची गरज नाही. डायरेक्टली असं पण करू शकता ना तुम्ही. हे समजलं का तुम्हाला मी काय केलं आता. अशा गोष्टी तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमचं बेसिक क्लिअर आहे, स्ट्रॉंग आहे, बरोबर ना. किती लोकांना समजलं रे मी काय केलं, थोडंसं हँड रेस करून कळवाल का, काय काउंट आहे, होईल का 40 क्रॉस. समजलं असेल तर प्लीज हँड रेस करा. बहुतेक थोडंसं बाउन्सर जात आहे असं दिसत आहे. ओके ठीक आहे, चलो काही हरकत नाही. ज्यांना नाही समजत आहे ना त्यांनी प्लीज चॅट बॉक्सवरती सांगाल का रे की काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय का. जो कोणता प्रॉब्लेम असेल प्लीज चॅट बॉक्सवरती सांगू शकता. येस स्टुडंट्स. ऍडजॉइंट आणि इन्व्हर्स सांगेन ओम, सांगतो ना. जर का नसेल समजलं मुलांना, काही प्रॉब्लेम असेल, काही जरी असेल सांगू शकता तुम्ही चॅट बॉक्सवरती. जरा पाहू द्या की खरंच काही प्रॉब्लेम आहे का. थोडंसं रब करतो यार मी. बघूया का आणखीन असंच कोणतं सम आहे का. डायरेक्टली असा ए इन्व्हर्सचा तरी कोणता सम नाही, म्हणजे डायरेक्ट ए इन्व्हर्स काढा असं तरी कुठे म्हणत तरी नाही येत ॲटलिस्ट. ठीक आहे बरं चलो, हा सम करू शकाल का रे. मला वाटतं हा सम करायला काही हरकत नाही. ते म्हणतात हा मॅट्रिक्स असा आहे म्हणे, इज नॉट इन्व्हर्टिबल, म्हणजे त्याचा इन्व्हर्स निघत नाही असं ते क्लेम करतात. अरे इन्व्हर्स तेव्हाच नाही निघत जेव्हा डिटर्मिनंट त्यांचा 0 असतो. समजतं. डिटर्मिनंट जर का 0 असेल तर इन्व्हर्स कसा निघणार सांगा बरं. डिटर्मिनंटच जर का 0 असेल तर इन्व्हर्स कसा काय काढणार तुम्ही, बरोबर. मग हे नॉट इन्व्हर्टिबल आहे असं तेच म्हणतात, म्हणजे त्याचा डिटर्मिनंट 0 आहे. हे पहा एचा यूज करतो पहिले, क्लोज करा. 0 1 1 2, बरोबर ना. 0 1 1 2 प्लस 1चा यूज करतो म्हणजे रिव्हर्स करायचं, बरोबर ना. क्लोज करा. -3 1 -1 2, -3 1 -1 2, आणि त्याच्यानंतर 4चा यूज करतोय मुलांना. 4चा -3 0 -1 1, पहा 4चा यूज केला. ओके -3 0 -1 1, आणि याचा आन्सर मुलांना 0 1 ला पाहिजे. याचा डिटर्मिनंट 0 आहे म्हणून तो नॉट इन्व्हर्टिबल आहे, बरोबर. सो ए इंटू ब्रॅकेट हे पाहा हे 0 बनतं, -1. ओके त्याच्यानंतर पहा मुलांना +1 इंटू ब्रॅकेट, यार हे -6 बनतं मुलांना, आणि त्याच्यानंतर हे -1 बनतं पुढे, -1. ओके प्लस त्याच्यानंतर 4 बनतं यार इथे, हे पहा -3 बनतं, -, हे मुलांना 0 बनतं, दॅट इज इक्वल टू 0. इथे मुलांना -a बनतो. ओके इथे काय बनतं पहा, मायनस प्लस बनतो. इथे -5 बनतो, -5 इंटू +1 इज -5 हिअर अगेन. हे पहा -3 इंटू 4 कराल -12 बनतं,
अँड हे जे काही आहे ना कॅल्क्युलेशन हे 0 असलं पाहिजे. सो मायनस ऑफ ए इज इक्वल टू 17 बनतो. दॅट मीन्स एचा व्हॅल्यू मुलांना -17 बनतो. सिम्पल. ऑप्शन नंबर ए इथे आपला आन्सर बनला पाहिजे. बरोबर ना. गुणेश साखला म्हणतोय डी. नाही रे बाबा गुणेश, काहीतरी ते मायनस वगैरे साईन चुकलं असेल तुझं. सो गेस एचा व्हॅल्यू हा -17 बनतोय बरं. -17. दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनला पाहिजे. सो स्मॉल एचा व्हॅल्यू -17 असला पाहिजे. स्मॉल एचा व्हॅल्यू -17 असला पाहिजे. क्लिअर हा सम तुम्हाला? मी काय करतोय पहा, तो इन्व्हर्स काढण्याचा जो प्रोसेस आहे ना आपला, तसा आणखीन एक सम घेतो मी तुम्हाला, म्हणजे थोडंसं आणखीन प्रॅक्टिस होईल ना व्यवस्थित. बरोबर. पहा काय, एक रॅन्डम देऊन टाकतो मी तुम्हाला कोणता तरी क्वेश्चन. जसं की पहा इथे एक मिनिट ब्लॅक कलर यूज करतो. ठीक आहे. तर पहा मॅट्रिक्स देतो मी तुम्हाला इथे 2 1 2 1 3 3 3 4 1 1 2. ठीक आहे रे. आता मी तुम्हाला सांगतो याचा इन्व्हर्स फाइंड करा. सेम प्रोसेस करायचं तुम्हाला फाइंड करायचं डिटर्मिनंट, त्याच्यानंतर मायनर, त्याच्यानंतर कोफॅक्टर, त्याच्यानंतर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, त्याच्यानंतर त्याचा ट्रान्सपोज करून ॲडजॉइंट फाइंड करायचं आणि त्याच्यानंतर फायनली इन्व्हर्स फाइंड करायचं. बरोबर ना. तर सर्वात पहिला प्रोसेस तरी डिटर्मिनंटच फाइंड करूया इज्जतीत. बघूया काय येतो. बरोबर ना मुलांना. डिटर्मिनंट फाइंड करायचं आता. पहा बरं, डिटर्मिनंट गाईज क्लोज करा. 2 क्लोज केलं की 3 4 1 2. 2 क्लोज केलं की 3 4 1 2 असं म्हणतोय पहा. -1 हे पहा 1 क्लोज करा. काय रे 3 4 1 2 3 4 1 2 असं म्हणतोय. आणि त्याच्यानंतर 3 हे पहा क्लोज करतोय पहा 3 3 1 1. 3 क्लोज करा. 3 3 3 1 1 असं करतोय पहा. दॅट इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट. सो 3 इंटू 2 इज 6 मायनस ऑफ 4 इंटू 1 इज 4 मायनस ऑफ. ओके 3 इंटू 2 इज 6 मायनस ऑफ 4 इंटू 1 इज 4 प्लस 3 इंटू ब्रॅकेट गाईज. 3 इंटू 1 इज 3 मायनस ऑफ 3 इंटू 1 इज 3. काय बनतं रे? दिस 2 इंटू 2 इज 4. दिस 2 मायनस ऑफ 2 बनतं इथे आणि इथे मुलांना 0 बनतो पहा. दॅट इज इक्वल टू 2 बनणार आहे पहा आन्सर. तर मुलांना आन्सर काय बनतं पहा 2 बनतोय. क्लिअर आहे काय? समजलं सर्वांना आहे? सो यार डिटर्मिनंट तर ठीक आहे 0 होत नाहीये. कम्फर्टेबल आपण 2 लक्षात ठेवा फक्त. हे सर्व रब करतो बरं मी. आता डिटर्मिनंट तर 0 होत नाहीये. सो चला आता कामाला लागा. मायनर कोफॅक्टर फाइंड करायला लागू आपण आता इथे. ओके. मी असे थोडेसे इथे बॉक्सेस बनवून ठेवतो. थोडंसं सिस्टमॅटिक दिसेल तर ॲक्च्युली. ओके. करा रे सर्वांनी फास्ट करा. हा प्रोसेसचा सम आहे ॲक्च्युली. म्हणजे एकदा प्रोसेस समजल्यानंतर असे किती पण काही नंबर चेंज करून दिला तरी तो सम येतच असतो आपल्याला. असा आहे हा. सो मायनर ऑफ 1 1 1 1 म्हणजे समजतं का? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. क्लोज करा. 3 4 1 2 दिसतो पहा मला. 3 4 1 2 दिसतोय. करा. 3 इंटू 2 इज 6 6 मायनस 4 इज 1 6 मायनस 4 इज 2. बरोबर. मायनर ऑफ गाईज 1 2 1 2. बरोबर. काय दिसतं पहा ना. हे 3 4 1 2 दिसतो. अगेन 3 4 1 2 दिसतो. काही चुकीचं तर नाही केलं ना मी. 3 4 1 2 दिसतो. परत काय बनतो? परत 2 बनणार तो. आता मायनर ऑफ 1 3 करतोय पहा. 1 3 मीन्स फर्स्ट रो थर्ड कॉलम. 3 3 1 1 करतोय पहा. 3 3 1 1 करतोय पहा. ओके. काय बनतं रे? 3 इंटू 1 इज 3 मायनस ऑफ 3 0 बनतो पहा. त्याच्यानंतर गाईज मायनर ऑफ 2 1 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम. 1 3 1 2. ओके. काय 1 1 3 1 2 असं बनतोय पहा. काय बनतं हे? 2 बनतं आणि हे मायनस ऑफ 3 बनतं. 2 मायनस ऑफ 3 इज इक्वल टू मायनस ऑफ 1 बनतो. मायनर ऑफ गाईज 2 2 2 2 काय बनतं? 2 3 1 2. बरोबर ना. 2 3 1 2 बनतो पहा. 2 इंटू 2 इज 4 मायनस ऑफ 3 4 मायनस ऑफ 3 इज 1 गाईज. मायनर ऑफ 2 3 2 3 2 1 1 1 2 1 1 1 that is equal to 2 minus of 1 that is equal to 1. Minor of 3 1 3 1 1 3 3 4 काय बनतं हे? 1 3 3 4 असं बनतं. and that is equal to guys 4 minus of 9 that is equal to minus of 5. Minor of 3 2 minor of 3 2 it is equal to 3 2 म्हणजे समज का 3 and this is 2 2 3 3 4. okay 2 3 3 4 that is equal to 2 into 4 पहा 8 बनतं. मायनस ऑफ 3 into 3 पहा मुलांना 9 बनतो. दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ 1 बनतो. दॅट मीन्स मायनर ऑफ 3 3 गाईज फायनली. ओके 3 अँड दिस 3 काय बनतं? 2 1 3 3. ओके 2 1 3 3 दॅट इज इक्वल टू 6 मायनस ऑफ 3 इज इक्वल टू 3 असं म्हणता येईल. यस स्टुडंट्स, हा असा विषय आहे इथे. आता कोफॅक्टर बनवा लगेच. कोफॅक्टर 1 1 1 + 1 इव्हन असेल तर ॲज इट इज नोट करा. 1 2 कोफॅक्टर 1 2 ऑड असेल तर रिव्हर्स करा.
इव्हन असेल ॲज इट इज नोट करा. ऑड असेल हे पहा ना 2+1 इज 3. ऑड असेल तर रिव्हर्स करा. -1चा रिव्हर्स इज 1. 2 हे पहा इव्हन आहे इव्हन. 2+2 इज इव्हन. इव्हन असेल तर ॲज इट इज नोट करा. ऑड असेल 2+3 इज ऑड. ऑड असेल तर रिव्हर्स. 1चा रिव्हर्स इज -1. क्लिअर आहे तुम्हाला? असं करू शकता. देन पुढे पहा इथे को फॅक्टर 3 3+1 इज 4. इव्हन आहे म्हणून ॲज इट इज. त्याच्यानंतर हा ऑड असेल 3+2 इज 5. ऑड आहे म्हणजे इथे -1चा +1 करतोय. 3+3 इज 6 गाईज. इव्हन असेल म्हणून इथे ॲज इट इज 3 नोट करतोय मी इथे. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला हे? आता करायचा असतो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. अरे कोफॅक्टरचं मॅट्रिक्स करा रे बाबा. हे सर्व लिहून टाकायचे असे नाही का. 2 पुढे -2 त्याच्यानंतर 0 त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर -1 त्याच्यानंतर -5 गाईज त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर 3. समजतं का? हे असे लिहायचे सर्व. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आहे. अँड फायनली ॲडजॉईंट करायचं आता नाही का आपल्याला. किंवा डायरेक्टली लिहू का रे मी ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. असंच फॉर्म्युला ना इथे लिहितो ना डायरेक्टली. पहा ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. सो 1 डिवाइड बाय व्हॉट इज मॉड ए. हे मॉड ए काय होता रे? आठवत नाही मला आता एक्झॅक्टली. 2 होता का? कोणी सांगेल का रे काय होता डिटर्मिनंट याचा? मला आठवत नाही डिटर्मिनंट. येस प्लीज. कोणी कॅल्क्युलेशन केलं असेल नोटबुकमध्ये ठेवलं असेल. 2 होता ना, बरोबर ना? सो गाईज मॉड एचा व्हॅल्यू ना 2 आहे. आता विषय हाच आहे फक्त की हा ॲडजॉईंट काय आहे. म्हणून ॲडजॉईंट म्हणजे याचा ट्रान्सपोज असतो. ट्रान्सपोज म्हणजे समजतं का? रोचा कॉलम बनवायचा 2 -2 0. पहा रोचा कॉलम बनवायचा म्हणजे 1 1 -1. हे पहा हा रोचा कॉलम बनवायचा म्हणजे -3 1 3 असं म्हणायचं. झालं हे आन्सर. हेच आपला आन्सर. हो तर ते 2 आतमध्ये जाऊन डिवाइड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. चालेल तसं केलं तरी. येस स्टुडंट्स. पहा रे बाबा क्लिअर आहे का हे तुम्हाला? पहा व्यवस्थित. चला संपून जाईल आता या आणखीन एक 3 लेक्चरमध्ये ना हे संपून पण जाईल टॉपिक आरामात. सेकंड टॉपिक आहे आपला 12th स्टँडर्डचा. ठीक आहे. क्लिअर आहे गाईज? सो सर्वांना येईल ना फाइंड करता हे? उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आणखीन थोडेसे लाईक ट्रिक्स पाहूया की एंट्रन्स एक्झाममधले आणखीन काही क्वेश्चन्स पाहूया आपण. ओके, की बाबा कसं फाइंड करायचं असतं इन्व्हर्स. इन्व्हर्स म्हणजे बऱ्याच वेळी काय सांगितलं जातं माहिती का? याचा जो इन्व्हर्स आहे पहा, याचा जो इन्व्हर्स असेल ना त्याच्या इन्व्हर्समध्ये या पोझिशनवरती कोण आहे असा विचारला जातो क्वेश्चन. म्हणजे अख्खा इन्व्हर्स फाइंड करा नाही बोलत आहे. या पोझिशनवरती कोण आहे असं क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. मग काय करायचं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. आय होप तुम्हाला लाईक बऱ्यापैकी समजलं असेल असे आतापर्यंत जे काही डिस्कशन केलं आहे. आता मी क्वेश्चन सांगितलं तुम्हाला एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये जनरली असे क्वेश्चन विचारतात की त्याच्या इन्व्हर्समध्ये इथे कोण आहे, त्याच्या मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरमध्ये इथे कोण आहे, किंवा ॲडजॉईंटमध्ये इथे कोण आहे, काही विचारू शकतात असे. ओके, सो करूया आपण ते उद्याच्या सेशनमध्ये डिस्कस. येस, तर सेशन आजचा क्लोज करतोय मी इथे.